मिरजेचे नगरसेवक सागर वनखंडे तात्काळ धावले. जखमींच्या मदतीला आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क केला. जत तालुक्यातील मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेदरम्यान घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत मंदिराची भिंत कोसळून 6 निरपराध भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अनेक भाविक जखमी झाल्यानं त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शिवसेना नगरसेवक सागर मोहन वनखंडे यांनी तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात धाव घेत जखमी भाविकांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी प्रत्येक रुग्णाची आपुलकीने विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून जखमी रुग्णांची माहिती दिली. यावेळी आरोग्य मंत्री महोदयांनी रुग्णांची विचारपूस करत रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सुविधा व उपचार तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. शिवसेना पक्ष व शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. कोणत्याही प्रकारची मदत कमी पडू दिली जाणार नाही, असा आश्वासक शब्द सागर वनखंडे यांनी जखमी भाविक व त्यांच्या नातेवाईकांना दिले. यावेळी डॉक्टर प्रणिल मोरे यांच्याशी चर्चा करून जखमींच्या उपचारांची माहिती घेण्यात आली. तसेच सर्व रुग्णांवर योग्य उपचार सुरू असल्याची खात्री करण्यात आली. दुर्घटनेमुळे दुःखी व चिंतेत असलेल्या नातेवाईकांसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. संकटाच्या काळात मानवतेचा हात देत शिवसेना कार्यकर्त्यांनी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार दिला. याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख श्रेयस गाडगीळ, डिजिटल मीडिया वैद्यकीय जिल्हा प्रमुख हर्षद जोशी, मिरज शहर शिवसेना वैद्यकीय प्रमुख श्रीधर तवटे, गणेश सांगले, वेद वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.